माण तालुक्यातील बोथे गावामध्ये एका सासूरवाशिणीने स्वतःला गळफास लावत कायमचा मोकळा श्वास घेतला. याबाबत दहिवडी पोलीस ठाण्यात नोंद झालेल्या तक्रारीमध्ये मोसमी रवींद्र जगदाळे असे मृत व्यक्तीचे नाव असून तिचा पती रवींद्र यशवंत जगदाळे याने मोसमी हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन वारंवार मारहाण दमदाटी करून मानसिक त्रास दिला, तसेच घरातून बाहेर हाकलून काढले आणि किरकोळ कारणांवरून घरात घेतले नाही. त्याचबरोबर नवऱ्याची वारंवार होणारी दमदाटी, शिवीगाळ यामुळेच मोसमी हिने आपले जीवन संपवल्याचा खळबळजनक आरोप तक्रारीमधून मृत मोसमी हिचा भाऊ निखिल रमेश कदम यांनी केला आहे. बोथे गावामध्ये माहेर असलेल्या मृत मोसमी हिच्या पतीला आज ना उद्या तो आणि त्याचे वागणे सुधारेल या आशेने अनेकदा समजावून सांगण्यात आले होते. त्यामुळे तिला होणाऱ्या मारहाण आणि त्रासाची कुठेही तक्रार देण्यात आली नव्हती. त्यामुळे मृत मोसमी हिचा पती रवींद्र जगदाळे याचे हे वारंवार होणारे मानसिक आणि शारीरिक अत्याचाराचे फटके मोसमीच्या अंगावर आणि मनावर खोल जखमा करत गेले. या सगळ्या गोष्टीला कंटाळून मोसमी हिने राहत्या घरात लोखंडी अँगलला दोरी बांधून स्वतःला संपवले. याबाबत दहिवडी पोलीस ठाण्यात रवींद्र यशवंत जगदाळे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक स्वाती धोंगडे करत आहेत.